जे विंडोज आहे ऑपरेटिंग सिस्टम आहे त्यांना. तर एक्झॅक्टली व्हर्च्युअल मेमरी काय असतं? व्हर्च्युअल मेमरी म्हणजे यू कॅन से सम पोर्शन ऑफ युअर डिस्क कॅन बी कॉन्फिगर्ड ॲज अ मेमरी, बट इट इज नॉट, इट विल नॉट ऍक्ट ॲज अ रिअल मेमरी. बिकॉज बघा, जर रिअल मेमरी तुमची हार्डली जर तुमची रिअल मेमरी जर बनली असते तर मग तर तुम्हाला सांगतो लोकांनी मेमरी कशा विकत घेतली असते. डायनेमिक रॅम तुम्हाला समजा आज 8 GB ची रॅम जर घ्यायची असेल तर काय कॉस्टिंग येते तुम्हाला 8 GB ची रॅमला? किती कॉस्टिंग आहे? 2-3 हजार रुपये काहीतरी असेल ना. आपण पकडले 2000. तुम्ही सांगा 2000 रुपये जर तुम्हाला 8 GB रॅम लागत असेल तर तेवढ्या किमतीचे तुम्हाला 500 GB ची स्टोरेज आहे. किती जीबीचा? 500 GB कशाला म्हणतात? 500 GB. मग 500 GB मध्ये नाही का मग डायरेक्ट 100 GB रॅम बनवली असते. कशाला एवढं खर्च करायचं रॅम मध्ये? किती? 47.2 GB इज अ फ्री स्पेस सी मध्ये. आणि तुम्ही जर आता इथं व्हर्च्युअल मेमरी जर कॉन्फिगर जर केली, इथं ऑलरेडी कॉन्फिगर असेलच गॅरंटी. प्रॉपर्टीज मध्ये जा, सिस्टीम प्रॉपर्टीज मध्ये ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग्स. ऍडव्हान्स सिस्टीम सेटिंग्स मध्ये गेल्यानंतर बघा परफॉर्मन्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, प्रोसेसर स्केड्युलिंग, मेमरी युसेज and virtual memory. So go to the settings here, then again go to the advanced, and then there is option, or we can say the setting available for the paging file is an area on the hard disk that Windows uses as if it were a RAM. Okay, तर त्याला as a RAM म्हणून ते as a use करतो. Okay, so change it. सध्या बघा configure आहे total paging file says for all drives 1152 MB means almost 1.1 GB. बरोबर आहे की नाही? तर तुम्ही याला चेंज करा. हे ऑटोमॅटिकचं ऑप्शन काढून टाका, कारण की बाय डिफॉल्ट प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये व्हर्च्युअल मेमरी ही कॉन्फिगर असते म्हणजे असतेच. मी हे काढून टाकतो आणि सी ड्राईव्हला मॅनेज साईज जे आहे त्या ठिकाणी मी त्याला कस्टम साईज देतो. आय एम जस्ट गोइंग टू डिफाईन 2048 MB इनिशियल साईज, and then again 2048 MB मॅक्सिमम साईज. एमबी मध्ये द्यायची बघा, स्पष्ट दिलेली येतं ब्रॅकेट मध्ये एमबी आहे ना. तर एमबी मध्ये साईज द्या. And now set it. Okay, click OK again, and you need to restart the system in order to take changes to take effect. Okay, and now apply, and then it is going to restart your system now. Yes. जर गेलेत बघा इथं 47.2 GB फ्री आहे. पहिले 47. म्हणजे जवळपास 48 GB होती. बरोबर आहे की नाही? आता बघा तुम्ही सिस्टीम प्रॉपर्टीज इथं सी ड्राईव्ह जर ओपन जर केलं ना तर इथं व्हर्च्युअल मेमरीसाठी एक फाईल बनते आणि त्या फाईलचं नाव असतं पेज फाईल डॉट सीस. आता पेज फाईल डॉट सीसची तर तुम्ही साईज जर बघितली एक्झॅक्टली 2 GB साईज असते तिची. किती? 2 GB. कारण की तुमच्या व्हर्च्युअल मेमरी कोण मॅनेज करतं? ती पेज फाईल डॉट सीस फाईलच मॅनेज करते व्हर्च्युअल मेमरी. आता तुम्ही बघा ती फाईल इथे दिसत नाही तुम्हाला बिकॉज इट इज हिडन. हे बघा व्ह्यू मध्ये जा, व्ह्यू मध्ये शो ऑप्शन्स, चेंज द फोल्डर ऑप्शन्स, व्यू अँड शो हिडन फाइल्स, फोल्डर्स अँड ड्राईव्ह. पण एवढं करून चालणार नाही, कारण तुम्ही जर अप्लाय केलं तरी ती फाईल दिसणार नाही. बिकॉज दॅट फाईल इज नॉट जस्ट ओनली हिडन. ऍक्च्युली दॅट पेज फाईल डॉट सीस इज अ सिस्टीम फाईल. तिचं नाव आहे पेज फाईल डॉट सीस. तो सीस म्हणजे सिस्टीम फाईल. आणि सिस्टीम फाईल तुम्हाला बघायची असेल तर सिस्टीम फाईल बघण्यासाठी तुम्हाला इथं अजून एक ऑप्शन असतो. हे क्लिक केल्यानंतर ही हाईड प्रोटेक्टेड ऑपरेटिंग सिस्टीम फाईल्स हा ऑप्शन त्यांनी क्लिक केलेला आहे. हाईड म्हणजे ही फाईल काय सध्या हाईड आहे सिस्टीम फाईल्स. हा ऑप्शन काढून टाका. Apply, yes, and apply now, and now it is going to show you that. So page file dot sys. So we just go to the properties of this file. Okay, it is showing just 1.12 GB. So, what's wrong with that? क्या हुआ है? Advanced system settings. ये ऑटोमेटिक कसं झालं पण ऑप्शन? हो 2048 maximum देव 4000
96 देऊन बघू. तसं तर घेणार नाही ते, म्हणजे घेणार नाही म्हणजे आपला होऊन जाईल साठी. ठीक आहे, अप्लाय. त्या हार्डवेअरच्या बॅचमध्ये काल एक प्रॅक्टिकल दाखवलं मी, डीप फ्रीज. त्या डीप फ्रीजने सगळा गोळ केलेला दिसतो आहे ना. डीप फ्रीज सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअरचा असं कन्सेप्ट आहे की ते सिस्टीमला फ्रीज मोडमध्ये टाकून देतो. फ्रीज मोड म्हणजे असं की तुम्हाला काही चेंजेसच करता येत नाही. म्हणूनच मी व्हर्च्युअल मेमरी कॉन्फिगर करतो, पुन्हा वापस आले की पुन्हा ते डिफॉल्टच होते. बघा पुन्हा वापस आलो की तेच होते. त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम होतोय. बघा बघा मी आता त्याला किती एवढी व्हर्च्युअल मेमरी दिली आणि पुन्हा आल्यानंतर ते पुन्हा डिफॉल्ट मोडमध्येच गेलं, दुसरं काहीच नाही. बघा ऍडव्हान्स हे बघा 1152 आणि सिस्टीम मॅनेज्ड आहे का, चेंज होत नाही. तर ते याच्यामुळे होत नाही कारण की इथं प्रॉब्लेम हा आहे. हे बघा इथं एक डीप फ्रीज नावाचं सॉफ्टवेअर आहे. शिफ्ट दाबून डबल क्लिक करायचं त्याला. त्याला एक पासवर्ड दिलेला आहे माझ्या वाटते. आणि त्याला काय करू आता, बूट फ्रोझन आहे ना, तर बूट थॉट मध्ये टाकू. त्याला बूट थॉट म्हणजे बुटिंगच्या वेळेस आता ते थॉट मोड म्हणजे द चेंजेस विल बी ऍक्सेप्टेबल देअर. ठीक आहे ना, चेंजेस तिथे ऍक्सेप्ट राहतील. ओके, अप्लाय अँड रिबूट. ओके, काय मजा येते का? पाहुणे कुठले हे शेंडेवाले कुठले? जानेफळ म्हणजे असं का वगैरे नारे का बाज नावाजी की बाज काढू शकतो. मग जाऊ द्या, आता नाही काढले तरी चालेल. आता काही प्रॉब्लेम नाही. प्रॉपर्टीज मध्ये जा आणि आता व्हर्च्युअल मेमरी आपण कॉन्फिगर करू. तरी म्हटलं यार असं काय झालं, असं तर व्हायला नाही पाहिजे. Now remove this default option. Custom size. मी दिली 2048 MB 2 GB. तुम्हाला मॅक्सिमम द्यायचं असेल तर तुम्ही मॅक्सिमम 2 GB देऊ शकताच, काही नाही. म्हणजे मिनिमम 2 GB आणि मॅक्सिमम 2 GB. म्हणजे 2 GB वरती नकोच. स्टार्टिंग फ्रॉम द 0 KB to 2 GB ही अशी साईज आहे. आणि तुम्ही जर म्हणले 2048 इनिशियल साईज आहे आणि तुम्ही जर त्याला जर म्हटलं की तुम्हाला 4096 म्हणजे 4 GB द्यायची, तर ते मग काय करेल 2 GB वापरेल. पण त्याच्यापेक्षा जास्त जर गरज जर पडली तर मग ते अजूनही वापरेल. म्हणजे तुम्हाला 4 GB पर्यंत तुम्ही मॅक्सिमम लिमिट दिलेली. पण आपण जर म्हणलं मिनिमम आणि मॅक्सिमम दोन्ही जर 2048 जर केली, त्याचा अर्थ असा होतो 2048 MB म्हणजे 2 GB. इनिशियल पण तेवढीच आहे, मॅक्सिमम पण तेवढीच. ओके, रिस्टार्ट द सिस्टम नाव. क्वांटिटी पाहिजे, क्वांटिटी असते माझ्या. चला आता बघा, इथे 47 पॉईंट काहीतरी होतं 2, आता बघा 46.3च खाली राहिली. म्हणजे याचा ते कॉन्फिगर झाले. तर बघा सी ड्राईव्ह मध्ये जा आणि बघा पेज फाईल डॉट सिस व्ह्यू. हॅलो, हे बघा आता बघा पेज फाईल डॉट सी ची साईज 2 GB साईज आहे सगळं. इट्स 2 GB राईट. आपण 2048 दिली ना इनिशियल पण आणि मॅक्सिमम तेवढीची 2 GB साईज झाली बघा. आणि ही ते मॅनेज करते. आणि तुम्हाला सांगतो ही पेज फाईल डॉट सी म्हणजे व्हर्च्युअल मेमरीचा जो कन्सेप्ट तो आता म्हणजे एक काळ होता की व्हर्च्युअल मेमरी त्यांनी एक ऑप्शन दिला होता, म्हणजे एक फीचर दिला होता तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. बट नाउ डेज ऑल द ऑपरेटिंग सिस्टीम स्टार्टिंग फ्रॉम विंडोज XP अँड अबव
So all operating systems require the virtual memory. Nowadays we are having a large amount of memory available in the system. Now I have 16 GB of RAM. माझ्याकडे 16 GB RAM आहे, but still virtual memory is required. It is not for you. It is for the operating system. ऑपरेटिंग सिस्टीमला इंटरनली स्वतःसाठी काही फीचरसाठी काही फंक्शनसाठी त्याला व्हर्च्युअल मेमरी लागते. मग भले आता माझ्या सिस्टीममध्ये 16 GB रॅम आहे, मला काय करायचं व्हर्च्युअल मेमरीची? व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? हार्ड डिस्कची काही स्पेस आपण ज्यावेळेस मेमरी म्हणून वापरतो त्यालाच आपण व्हर्च्युअल मेमरी म्हणतो. आणि आता रियालिटी ही आहे की माझ्या सिस्टीममध्ये व्हर्च्युअल मेमरीची गरजच नाही. माझ्याकडे 16 GB रॅम आहे आणि 16 GB हे झालं व्हर्च्युअल मेमरी. याचं कळलं तुम्हाला? आता बघा व्हर्च्युअल मेमरी नंतर आपण बघणार आहोत एक रेडीबूस्ट नावाचा कन्सेप्ट आहे. पण आता रेडीबूस्टला कसं आहे, सपोर्टेड पेन ड्राईव्ह पण पाहिजे. आजकाल त्याची गरज पडत नाही, पण सपोर्टेबल पेन ड्राईव्ह लागतात. ते प्रत्येक मशीनवरती त्याचं प्रॅक्टिकल होईल असं नक्की नाही. आपण करून बघूया जर कोणाचं याच्यावरती होऊ शकतं काय, आपण बघूया. त्याबरोबर एखादं पेन ड्राईव्ह त्यावर नाही बुटेबल नका देऊ. बुटेबल असेल ना कोणाकडे वेळ तुमचे पेन ड्राईव्ह पाहिजे दादा? आम्हाला आमच्या आर्टिस्ट पाहतात. चला प्रॉपर्टीज मध्ये जा. मग यांनी तो ऑप्शन काढलाय विंडोज 11 मध्ये. बघा देर इज नो ऑप्शन, कारण की इथं बाजूला वरती ऑप्शन असतं रेडीबूस्ट. तुम्ही तुमच्या पेन ड्राईव्हच्या प्रॉपर्टीज मध्ये जर गेले तर रेडीबूस्ट नावाचा ऑप्शन असतो. बाकी इथं कुठंच नाही. पण हाच पेन ड्राईव्ह जर तुम्ही विंडोज 8.1 जर लावला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा तो ऑप्शन. हा बघा सुनीचा पेन ड्राईव्ह आहे. प्रॉपर्टीज मध्ये गेलो आणि मग इथं असा ऑप्शन होता बघा आणि बघा दिस डिव्हाइस कॅनॉट बी यूज फॉर रेडीबूस्ट. रेडीबूस्ट इज नॉट एनेबल्ड बिकॉज दिस कम्प्युटर इज फास्ट इनफ टू दॅट रेडीबूस्ट इज अनलाइकली टू प्रोव्हाइड ऍडिशनल बेनिफिट्स. त्यामुळे आजच्या डेटमध्ये फक्त रेडीबूस्ट ध्यानात ठेवा काय, बट इट इज नॉट नेसेसरी. काही पेन ड्राईव्ह सपोर्टही करते काही नाही करत नाही, डिपेंड करतं. ठीक आहे ना. त्यामुळे आजच्या डेटमध्ये काय जास्त महत्वाचं नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण बघूया ड्रायव्हर सायनिंग. ठीक आहे. आता ड्रायव्हर सायनिंग काय असतात हे बघा. ज्यावेळेस मी या सिस्टीम प्रॉपर्टीज मध्ये जातो त्याच्यानंतर डिव्हाइस मॅनेजर. याच्यामध्ये बघा तुम्हाला खूप हार्डवेअर दिसतात. डिस्प्ले अडॅप्टर आहे ओरिजिनल, म्हणजे आता कसं व्हर्च्युअल मशीन त्यामुळे आपण नाही बोलू याच्यात जास्त. पण रियालिटीमध्ये तुम्ही ज्यावेळेस फिजिकल मशीनला ज्यावेळेस काही हार्डवेअर लावतो म्हणजे वापरता तर ते डिस्प्ले अडॅप्टर. जसं डिस्प्ले अडॅप्टर म्हणजे तुमचा ग्राफिक्स. मग हे ग्राफिक्ससाठी तुमची ड्रायव्हर टाकलेली आहे आणि हे ड्रायव्हर जे असतात हे मायक्रोसॉफ्टचे लोगो टेस्टिंग पास केलेले पाहिजे. लिगल थिंग इज दॅट. तर आता बघा माझ्याकडे आहे, मी तुम्हाला ड्रायव्हर सायनिंग बद्दल सांगतो. सगळ्यात पहिले की माझ्या सिस्टीममध्ये या सिस्टीममध्ये किती अशा सिस्टीम पाहिले ज्या डिजिटली साईन नाही म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या लोगो टेस्टिंग पास केलेली. काय असतं माहिती का, मायक्रोसॉफ्टची प्रत्येक सिस्टीम पाहिले जे असते ते सिग्नेचर असते. काय असते? डिजिटल सिग्नेचर. त्याच्यामुळे ती डिजिटली साईन असते. आता बघा मी ज्यावेळेस मी रनमध्ये जातो ना, रनमध्ये गेल्यानंतर मी कमांड देतो. बघा कमांड आहे SIG व्हेरिफ सिग्नेचर व्हेरिफिकेशन टूल. ह्या रनमध्ये मी कमांड दिली SIG व्हेरिफ. बघा फाईल सिग्नेचर व्हेरिफिकेशन टूल ओपन झाला. मी समजा ऍडव्हान्स मध्ये जर गेलो तिथं बघा तुम्हाला कळतं ओव्हरराईट एक्झिस्टिंग लॉग फाईल. लॉग फाईल बनते की SIG व्हेरिफ.txt स्टार्ट इट. Your files have been scanned and verified as digitally signed. आणि तुम्हाला जर बघायचं आहे की काही फाईलमध्ये खरोखर इश्यू असेल तर ॲडव्हान्स मिळतात. आणि बघा ह्या फाईलमध्ये रिपोर्ट जनरेट केला त्यांना पूर्णपणे व्ह्यू करा. हे बघा
तुम्हाला बघायचं कुठे आहे, या ठिकाणी स्टेटस. बघा तुम्ही जसं जसं खाली जाणार ना तुम्हाला ज्या ठिकाणी अनसाईन दिसेल त्या ठिकाणी बघा तुम्ही, पण तुम्हाला कुठेच दिसणार नाही, कारण की तेवढं वापरत आलेलंच नाही सिस्टम. जास्त वापरत आल्यानंतर इश्यू येतात. पण इन केस आता बघा माझी एखादी फाईल, मी तुम्हाला एक पॉवरफुल कमांड सांगणार आहे की तुमची जर एखादी फाईल डिलीट झाली किंवा मायक्रोसॉफ्टच्या ते डिजिटली साईन केलं ते अनसाईन झालं सिस्टीम फाईल, तर खूप मोठा इश्यू आहे. आता आपण एक काम करू, या सिस्टीममधून एक फाईल डिलीट करून टाकू तुमची. दॅट इज कॉल्ड एज explorer.exe. तुम्हाला सांगतो जर explorer.exe फाईल जर गेली तर विषय संपला, काहीच होत नाही सिस्टमला. मग ती explorer.exe जी फाईल आहे त्या फाईलला मी डिलीट करतो. बघा डिलीट करणं सोपं नाही त्याला, कारण की बघा ज्या फांद्यावर आपण बसतो ती फांदी आपण तोडत नाही कधीच, बरोबर आहे की नाही, खरं आहे की नाही. ज्या फांद्यावर बसतो ती तोडत नाही आपण कधी, नाही तर असं बसली इकडं शेकचिरीसारखं इकडून तोडून राहील तुम्ही, चालतं कसं नाही. मग तसंच कन्सेप्ट आहे. explorer.exe 70 सपोर्टिव्ह ऍप्लिकेशन आणि इंटरनल फीचर्सचा चालवतो, 70 एकट्या फाईलवरती सगळं डिपेंड आहे. explorer.exe जर हे बघा सी ड्राईव्ह, हे बघा विंडोज, हे बघा explorer.exe आहे काय बघा एक्सप्लोर आहे. मी याला म्हणतो शिफ्ट डिलीट, पुन्हा डिलीट करून टाक. आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंटली डिलीट दिस वन. तुम्ही जसं येस केलं लगेच लिहून येतं खाऊ आहे का हा, ठीक आहे. हे बघा यू रिक्वायर परमिशन फ्रॉम द ट्रस्टेड इन्स्टॉलर. पहिली गोष्ट तर काय आहे की तुम्हाला परमिशन नाही. अरे तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर, तुम्हाला नाही तर कोणाला परमिशन मग या सिस्टीममध्ये. ऍडमिनिस्ट्रेटर इथं बॉस, ऍडमिनिस्ट्रेटर या सिस्टीमचा बॉस आहे आणि त्यालाच म्हणतं परमिशन नाही. येडं झालं काय, बरोबर आहे. प्रश्न तो नाही, परमिशन नाही म्हणजे याचा अर्थ बाय डिफॉल्ट ह्या फाईलवरती ट्रस्टेड इन्स्टॉलर नावाचा ग्रुप असतो त्याला परमिशन असते. पण तुम्ही परमिशन दिली जरी याला ऍडमिनिस्ट्रेटरला तरी तो फाईल उडून नाही शकणार, बिकॉज द फाईल इज रनिंग. फाईल इज रनिंग इन द बॅकग्राऊंड. ही फाईल बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे आणि जी पण प्रोसेस बॅकग्राऊंडमध्ये चालू असते, जी पण फाईल बॅकग्राऊंडमध्ये ओपन असते ती तुम्ही डिलीट करू शकत नाही, बरोबर. मग तुम्ही काय करतो बघा, याला बॅकग्राऊंड मधून काढतो मी. हे बघा तुम्ही जर टास्क मॅनेजर मध्ये जर गेलेत ना तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये फाईल दिसेल. इफ यू गो टू द टास्क मॅनेजर, हे बघा राईट क्लिक हिअर, गो टू द टास्क मॅनेजर. किंवा टास्क मॅनेजर मध्ये जाण्यासाठी शॉर्टकट असते कंट्रोल शिफ्ट एस्केप, यानं टास्क मॅनेजर ओपन होतं, बरोबर आहे की नाही. ओपन झाल्यानंतर बघा मोर डिटेल्स मध्ये गेलेत. मोर डिटेल्स मध्ये आल्यानंतर बघा इथं बाजूला डिटेल्स आणि बघा explorer.exe रनिंग हिअर, राईट. बघा पण मी जर म्हटलं त्याला एंड टास्क, explorer.exe या फाईल एंड करायचं. हे बघा जसे म्हटलं एंड टास्क, तुमचं बघा डेस्कटॉप वगैरे सगळं गायब होणार. येस आहे, हे बघा सगळं गायब झालं, काहीच नाही. आता स्टार्ट मेनू नाही, काहीच नाही, काहीच नाही. पुन्हा कंट्रोल डिलीट म्हणजे कंट्रोल इन्सर्ट इथं दाबा, टास्क मॅनेजर ओपन करा. मग इथे जर मी फाईल मेनू मध्ये जर आलो रन न्यू टास्क जर म्हटलं, इथे जर मी फक्त एक्सप्लोर जर टाईप केला, एंटर केला लगे explorer.exe मेमरी मध्ये येते. आली बघा मेमरी मध्ये फाईल आली का, काहीच चाललं. पण ही फाईल आपण डिलीट नाही केली हो. ही फाईल आपण डिलीट केली का नाही, ही फक्त मी तिची जी मेमरीमध्ये प्रोसेस चालू होतात ना त्या प्रोसेसला एंड केलं. एंड केलं तर ती मेमरीमधून निघून गेली. जर फाईल जर मेमरीमध्ये निघून जर गेली तर तिचे रिक्वायर्ड जे टास्क आहे ते सगळे बंद होते, बरोबर आहे की. तसंच झालं की आता आपण एक काम करू, पुन्हा एकदा इथं जाऊ प्रोसेसमध्ये. explorer.exe ला एंड करून टाकू बस. आता काय करा, फाईल मेनू मध्ये जा, रन अ न्यू टास्क. ओके काढले. आता एक काम करा, आता explorer.exe गेली निघून तर ब्राउज करा. आता हे बघा इथं फाईल असते एक्सप्लोरर विंडोज मध्ये.
आहे का? explore.exe ची फाईल याला राईट क्लिक करा, याच्या प्रॉपर्टीमध्ये जा. लागते रे त्या ठिकाणी माझी सकाळची तब्येत बरोबर नाही जात, म्हणजे पोट. बस चला तर पटकन घेऊन टाकू आपण प्रॅक्टिकल. आता मी काय करतो बघा, या फाईलच्या सिक्युरिटीमध्ये जातो. पहिले सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर ॲडव्हान्स, आणि ॲडव्हान्समध्ये गेल्यानंतर हा ट्रस्टेड इन्स्टॉलर ग्रुप दिसतो का, याला चेंज करा. ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे ना त्याला ओनर बनवू आपण. आता ॲडमिनिस्ट्रेटर ओनर झाला तर अप्लाय. येस, ओके. आता या फाईलला सिलेक्ट करा, शिफ्ट डिलीट. अरे शुअर, तरी नाही होत आहे. त्याचं म्हणणं अजून परमिशन नाही दिला. प्रॉपर्टीजमध्ये जा, बघा डिजिटल सिग्नेचर दिला आहे का. Now try to delete this. काय केले का? आता ही फाईल डिलीट झाली. आता तुम्ही किती वेळेस एक्सप्लोरर टाईप केलं, असे उलटे पुलटे जर लटकली इथं तर काय होणार नाही. समजलं तुम्हाला? बघा काहीच होत नाही, काहीच नाही. पाठीमागे एरर देऊन टाकली तुम्हाला. बघा विंडोज कॅन नॉट फाइंड द एक्सप्लोरर. आणि बघा तुम्ही जर या सिस्टीमला जर रिस्टार्ट जर केलं ना, पासवर्ड टाकला की पूर्ण स्क्रीन ब्लॅक होऊन जाते लगे. थोड्या आणलं की ब्लॅक स्क्रीन. तर आता पहिली गोष्ट म्हणजे आतमध्ये जात नाही लवकर, थोड्या आणलं की ब्लॅक स्क्रीन. म्हणजे एक्सप्लोर नसलं, एक्सप्लोर.exe नसल्यामुळे तुमचं पुढचं सगळं काम ठप्प झालं. ती फाईलच नाही, ती जोपर्यंत मेमरीत येणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. मी जातो कंट्रोल डिलीट, म्हणजे कंट्रोल इन्सर्ट प्रेस करतो. टास्क मॅनेजर मध्ये जातो, कंट्रोल इन्सर्ट. किंवा तुम्ही येणं वरती सुद्धा पाहा, कंट्रोल इन्सर्ट म्हणजे पाहता. मी समजा कॅन्सल केलं, तुम्हाला कंट्रोल कीबोर्डवरती काही प्रेस करायचं नसेल तर व्हर्च्युअल मशीनला इथं ऑप्शन बघा, सेंड कंट्रोल डिलीट आहे का, आहे का, इथं क्लिक करा. आलं टास्क मॅनेजर मध्ये. आणि झाले का, फाईल मेनूमध्ये जा, रन न्यू टास्क. मला चालू करायचंय CMD. काय चालू करायचंय? कमांड प्रॉम्प्ट. आणि इथं ऑप्शन घ्या, क्रिएट दिस टास्क विथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेज. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रिव्हिलेज न चालवायचं मला. जरा ओपन. बस या ठिकाणी कमांड द्या, SFC स्पेस फॉरवर्ड स्लॅश. एकदम पॉवरफुल कमांड, एकदम पॉवरफुल. Beginning system scan. This process will take some time.